नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पोलीस भरती 2025 व 2026 साठी आपल्याला माहिती आहे की नुकतंच ग्राउंडच्या तारखा आलेल्या आहेत आणि लवकरच मैदानी चाचणी सुरू होणार आहे. मग लगेचच आपली लेखी परीक्षा देखील होणार आहे. त्या दृष्टिकोनातून आजपासून आपण एक नवीन सिरीज सुरू करतोय. ती सिरीज म्हणजे वन लाइनर जीके सिरीज. म्हणजे जीके चे वन लाइनर प्रश्न आपण बघणार आहेत सगळ्याच विषयांचे. मग भूगोल, इतिहास, राज्यघटना अशा सगळ्याच विषयांचे वन लाइनर क्वेश्चन आपण बघणार आहोत. तर चला आजच्या या लेक्चरच्या पहिल्या सिरीज मध्ये आपण 150 क्वेश्चन बघणार आहेत. म्हणजेच 150 क्वेश्चन वन लाइनर पटापट पटापट बघणार आहेत. तर चला विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेला नेहमी येणारे हे वन लाइनर आपण आज बघूया. चला पहिला पेजला आपण सुरुवात करूया. पहिला वन लाइनर आहे बघा. लंडन शहर कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे? तर लंडन शहर हे थेम्स नदीच्या काठावर वसलेलं आहे. सुंदा गर्ता कोणत्या महासागरात आढळते? तर सुंदा गर्ता ही हिंदी महासागरात आढळते. सोबतच जावा गर्ता सुद्धा आहे. त्यानंतर जगातील सर्वात खोल गर्ता कोणत्या महासागरात आहे? तर पॅसिफिक महासागरामध्ये जगातील सर्वात खोल गर्ता आहे. ॲमेझॉन नदीचा उगम कोणत्या पर्वतातून होतो? तर ॲमेझॉन नदीचा उगम हा अँडीज पर्वतातून होतो. एक्सिमो लोकांच्या उन्हाळी घराला काय म्हणतात? तर एक्सिमी लोकांच्या उन्हाळी घराला आपण असं म्हणू शकतो ट्यूपिक म्हणतात. आणि इग्लू हे जे आहे त्यांचं हिवाळी घर आहे. त्यानंतर जगप्रसिद्ध ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज विद्यापीठे कोणत्या देशात आहेत? तर इंग्लंड या देशामध्ये ही विद्यापीठ आहेत. जगातील सर्वात उंच शिखर एव्हरेस्ट कोणत्या देशात आहे? तर नेपाळ या देशामध्ये एव्हरेस्ट आहे. लक्षात राहू द्या. 8,848 मीटर, 8,848 मीटर त्याची काय उंची आहे. जगातील सर्वात जास्त क्षार असलेला समुद्र कोणता आहे? तर मृत समुद्र हा जगातला सर्वात जास्त क्षारता असलेला समुद्र आहे. जगातील सर्वात मोठी प्रवाळ खडकांची रांग कोणत्या देशात आहे? तर ऑस्ट्रेलिया देशामध्ये सर्वात मोठी कोरल रांग आहे असं म्हणता येईल. किवी हा पक्षी कोणत्या देशात प्रामुख्याने आढळतो? किवी हा पक्षी न्यूझीलंड या देशामध्ये प्रामुख्याने आढळतो. नेक्स्ट, सलाल जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? सलाल जलविद्युत प्रकल्प चिनाब नदीवर आहे. बघा लक्षात राहू द्या. अजून एक प्रश्न आहे या नदीवरचा. चिनाब नदीवर जगातला सर्वात उंच पूल बनवण्यात आलेला आहे. अंतर्गत मासेमारीत प्रथम क्रमांकावर असणारे राज्य कोणतं आहे? पश्चिम बंगाल हे अंतर्गत मासेमारीत प्रथम क्रमांकावर असणारं राज्य आहे. कळसुबाई नंतर महाराष्ट्रातील सर्वाधिक उंचीचं शिखर कोणतं आहे? तर कळसुबाई नंतर सर्वाधिक उंचीचं शिखर हे साल्लेर आहे, ज्याची उंची 1567 मीटर आहे. पुल्लर लेण्या कोणत्या जिल्ह्यात आढळतात? तर पुल्लर लेण्या या नागपूर जिल्ह्यामध्ये आढळतात. महाराष्ट्रात सर्वात जास्त तालुक्यांची संख्या कोणत्या प्रशासकीय विभागात आहे? तर छत्रपती संभाजीनगर या प्रशासकीय विभागात 76 म्हणजे सर्वात जास्त तालुक्यांची संख्या आहे. त्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या वेळी एकूण किती जिल्हे होते? तर महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या वेळेस एकूण 26 जिल्हे होते. सध्या 36 जिल्हे महाराष्ट्रामध्ये आहेत. त्यानंतर महाराष्ट्रात सर्वात कमी जिल्हे कोणत्या प्रादेशिक विभागात आहेत? तर खानदेशमध्ये सर्वात कमी काय आहेत? जिल्हे आहेत. लक्षात घ्या. प्रादेशिक विभाग विचारला. विदर्भामध्ये सर्वात जास्त 11 जिल्हे आहेत. कोकणची सरासरी रुंदी किती किलोमीटर आहे? 30 ते 60 किलोमीटर ही कोकणची सरासरी रुंदी आहे. दरकशा टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? दरकशा, सालेकशा या दोन्ही टेकड्या गोंदिया जिल्ह्यामध्ये आहेत. नेक्स्ट, मीनाक्षी मंदिरामुळे प्रसिद्ध असलेले मदुराई हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर मदुराई हे ठिकाण तामिळनाडू राज्यामध्ये आहे. हैदराबाद शहर हे कोणत्या नदीच्या काठावर आहे? हैदराबाद शहर हे मुशी नदीच्या काठावर आहे. जोजिला खिंड कोणत्या राज्यात आहे? जम्मू काश्मीर मध्ये किंवा लडाख या प्रदेशामध्ये आता ती येते. जोजिला खिंड त्या ठिकाणी आहे, जी जम्मू आणि म्हणजे श्रीनगर आणि लेहला जोडायचं काम करते. स्वित्झर्लंड या देशाची राजधानी बर्न ही आहे. उत्तर गोलार्धातील सर्वात लहान दिवस हा 22 डिसेंबर आहे. तर दक्षिण गोलार्धातला सर्वात लहान मोठा दिवस 22 डिसेंबर असेल. बघा, दक्षिण गोलार्धातला सर्वात मोठा दिवस 22 डिसेंबर आहे, तर उत्तर गोलार्धातील सर्वात लहान दिवस 22 डिसेंबर आहे. आलटून पालटून क्वेश्चन येऊ शकतो. आणि उत्तर गोलार्धातला सर्वात मोठा दिवस हा 21 जून आहे. जवाहरलाल नेहरू बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड जिल्ह्यामध्ये जवाहरलाल नेहरू बंदर आहे, ज्याला JNPT असं म्हणतो, ज्याला आपण नावा शेवा असं म्हणतो. भारताच्या मध्यातून कोणते वृत्त जाते? तर भारताच्या मध्यातून कर्कवृत्त जाते, जे 8 राज्यातून जाते.
लक्षात राहू द्या, अशा अनेक वेळा प्रश्न येतो याच्यावर. सिंहगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? सिंहगड हा किल्ला पुणे जिल्ह्यात आहे. वसईची खाडी कोणत्या नदीवर आहे? उल्हास नदीवर वसईची खाडी आहे. जैतापूर खाडी कोणत्या नदीवर आहे? जैतापूर खाडी ही काजवी नदीवर आहे. लक्षात राहू द्या, हा पण प्रश्न विचारला जातो. त्यानंतर पुढचा, गाळणा डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे? गाळणा डोंगर हे धुळे जिल्ह्यामध्ये येतात. तुषार सिंचनात कोणत्या जिल्ह्याचा प्रथम क्रमांक आहे? जळगाव जिल्ह्याचा प्रथम क्रमांक तुषार सिंचनामध्ये आहे. गायखुरी डोंगर, भीमसेन टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? भंडारा जिल्ह्यामध्ये आहेत. कर्नाळा हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड जिल्ह्यामध्ये. लक्षात राहू द्या, कर्नाळा हा रायगड मध्ये आहे. अर्नाळा हा पालघर मध्ये आहे आणि नरनाळा हा अकोला मध्ये आहे. लक्षात राहू द्या, हे पण येऊ शकतं आपल्याला. पुणे सातारा महामार्गावर कोणता घाट आहे? पुणे सातारा महामार्गावर खंबाटकी घाट आहे. कराड चिपळूण कोणत्या घाटाने जोडले आहेत? कुंभारली घाटाने जोडलेले आहेत. आंबोली घाट कोणत्या दोन ठिकाणांना जोडतो? सावंतवाडी बेळगावला जोडतो. कोल्हापूर पणजी म्हणजे फोंडा घाट आहे आणि मुंबई नाशिक हा कसारा घाट आहे. मुंबई पुणे हा बोर घाट आहे, माहित पाहिजे. वासोटा हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? सातारा जिल्ह्यात आहे. गोदावरी खोऱ्याने महाराष्ट्राचे किती टक्के क्षेत्रफळ व्यापलेलं आहे? 49% जास्त क्षेत्र गोदावरीने व्यापलेला आहे. महाराष्ट्रात 2 वेळा प्रवेश करणारी नदी एकमेव नदी कोणती? तर तापी नदी ही महाराष्ट्रात 2 वेळा प्रवेश करते, हे लक्षात राहू द्या. चला नेक्स्ट, कराड येथे कोणत्या 2 नद्यांचा संगम होतो? कृष्णा आणि कोयना या 2 नद्यांचा संगम कराड या ठिकाणी झालेला आहे, सातारामध्ये. प्रवरा आणि मुळा, कराड झालंय कराड येथे. प्रवरा आणि मुळा नदीचा संयुक्त प्रवाह कोणत्या गोदावरी नदीला कुठं मिळतो? म्हणजे असा प्रश्न आहे, कोणत्या ठिकाणी मिळतो? तर नेवासा संगमनेर जवळ इथं मिळतो. पैनगंगा नदीचा उगम कोणत्या टेकड्यात होतो? अजिंठा टेकड्यात होतो. तापी आणि पूर्णा नदीचा संगम श्री चांगदेव या ठिकाणी भुसावळ इथं झालेला आहे. महाराष्ट्रात कृष्णा नदीचा प्रवाह किती किलोमीटर लांबीचा आहे? 282 किलोमीटर लांबीचा महाराष्ट्रात आहे, टोटल 1400 किलोमीटर. महाराष्ट्रात सर्वात जास्त पावसाच्या नोंदी कोणत्या ठिकाणी झालेल्या आहेत? गगनबावडा या ठिकाणी सर्वात जास्त पावसाच्या दिवसांची नोंद झाली, म्हणजेच 129 दिवस पाऊस. सर्वाधिक दिवस पाऊस कुठं पडतो? तर गगनबावडाला. आणि सर्वाधिक पाऊस कुठं पडतो? बघा, सर्वाधिक पाऊस असा पण प्रश्न येतो, तर तो आंबोली या ठिकाणी पडतो. लक्षात राहू द्या. नैऋत्य मान्सूनच्या दोन्ही शाखांपासून प्रामुख्याने कोणत्या विभागात पाऊस पडतो? तर विदर्भामध्ये दोन्ही शाखांपासून पाऊस पडतो. म्हणजेच दोन्ही शाखा म्हणजे अरबी समुद्रावरील आणि बंगालच्या उपसागरावरील. महाराष्ट्रात मान्सून काळात पावसाचे सर्वात कमी दिवस कोणत्या ठिकाणी आहेत? म्हसवड सातारामध्ये सर्वात कमी दिवस म्हणजे फक्त 19 दिवस पाऊस पडतो. इथं सर्वात जास्त 129 दिवस आपण पाहिला. इथं 19 दिवस म्हणजे सर्वात कमी दिवस. मग सर्वात कमी पाऊस कुठं पडतो? तर पुसे सावडी सातारामध्ये सर्वात कमी पाऊस पडतो सेंटीमीटर नुसार. महाराष्ट्रात पावसाळा आणि हिवाळा यांच्या दरम्यान संक्रमणाचा महिना असतो, तो म्हणजे ऑक्टोबर महिना हा संक्रमणाचा महिना असतो. महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात वनांची टक्केवारी सर्वात जास्त आहे? तर वनांचे प्रमाण आणि टक्केवारी दोघही गडचिरोली जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आहे. चला नेक्स्ट, अजिंठा लेण्या कोणत्या नदीच्या काठावर आहेत? अजिंठा लेण्या या वाघूर नदीच्या काठावर आहेत. वाघूर नदीचा उगम अजिंठा लेण्यांमध्ये होतो. मेळघाट राष्ट्रीय उद्यान कोणत्या प्राण्यांसाठी राखीव आहे? मेळघाट राष्ट्रीय उद्यान वाघांसाठी राखीव आहे. त्यानंतर महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी कागदाची मोठी गिरणी आहे? बल्लाडपूर या ठिकाणी कागदाची मोठी गिरणी आहे. महाराष्ट्रात सर्वात कमी वनक्षेत्र असणारा जिल्हा कोणता? मुंबई शहर सर्वात कमी वनक्षेत्र असणारा आणि वनांचं प्रमाण सर्वात कमी असणारा कोणता आहे? तर लातूर आहे. लक्षात राहू द्या. येलदरी वनोद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? परभणीमध्ये येलदरी आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त अभयारण्य असणारा प्रशासकीय विभाग कोणता आहे? तर अमरावती हा सर्वात जास्त प्रशासकीय विभाग आहे. महाराष्ट्रात एकूण किती राष्ट्रीय उद्यान आहेत? महाराष्ट्रात एकूण 6 राष्ट्रीय उद्यान आहेत आणि जवळजवळ 51 अभयारण्य आहेत. तर भारतात 107 राष्ट्रीय उद्याने आहेत. गौताळा ओत्रमघाट अभयारण्य कोणत्या 2 जिल्ह्यात विस्तारलेला आहे? जळगाव, छत्रपती संभाजीनगर या 2 जिल्ह्यांमध्ये गौताळा ओत्रमघाट पसरलेला आहे. महाराष्ट्रात एकमेव सागरी अभयारण्य आहे, ते कुठे आहे? तर मालवण सिंधुदुर्ग मध्ये आहे. 1987 ला त्याची स्थापना झालेली आहे. संत तुकाराम वनग्राम योजना कोणत्या वर्षी सुरू झाली होती? तर 2006-07 ला वनांच्या व्यवस्थापनासाठी संत वनग्राम योजना सुरू झाली होती. नेक्स्ट, चलो, रानम्हशींचे प्रमाण जास्त असणारा जिल्हा कोणता आहे? बघा, गडचिरोली हा रानम्हशींचे प्रमाण सर्वाधिक असणारा जिल्हा आहे.
सध्या राज्यात वनांची टक्केवारी किती आहे तर 20.13% वन महाराष्ट्रामध्ये सध्या आहेत. भारतातील व्याघ्र प्रकल्प योजनेचे जनक हे डॉक्टर कैलास सांगला यांना मानलं जातं. 1973 मध्ये व्याघ्र प्रकल्प सुरू करण्यात आला होता. त्याला 2023 मध्ये 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत. रेड्डी या बंदरात प्रामुख्याने कोठे साठे आढळतात तर लोहखनिज या ठिकाणी रेड्डी बंदर हे प्रामुख्याने लोहखनिज साठ्यांसाठी प्रसिद्ध आहे. भारतातील लोहखनिजांच्या साठ्यापैकी किती टक्के साठे महाराष्ट्रात आहेत तर 20% साठे लोहखनिजाचे महाराष्ट्रात आहेत. बॉक्साईटचे सर्वाधिक साठे कोणत्या जिल्ह्यात आहेत? बॉक्साईटचे सर्वाधिक साठे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आढळतात. महाराष्ट्रात सर्वात जास्त खनिज संपत्ती कोणत्या जिल्ह्यात आहे तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सगळ्याच प्रकारची खनिज संपत्ती सर्वात जास्त आहे. महाराष्ट्रात किती टक्के मॅंगनीजचे साठे आहेत? महाराष्ट्रात 40% मॅंगनीजचे साठे आहेत. म्हणजे सर्वाधिक साठे असणारं खनिज मॅंगनीजच आहे. कायनाइट साठे कोणत्या जिल्ह्यात आढळतात? भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये कायनाइटचे साठे आहेत. ठाणे जिल्ह्यात सालसेट बेट आणि तुंगार टेकड्यांमध्ये कोणत्या खनिजाचे साठे आहेत तर बॉक्साईट खनिजाचे साठे त्या ठिकाणी आहेत. चला नेक्स्ट, 2011 सालच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वात कमी लिंग गुणोत्तर असणारा जिल्हा मुंबई शहर आहे. त्यानंतर 2011 सालच्या जनगणनेनुसार लोकसंख्येची दशवार्षिक वाढ किती टक्के आहे? 15.99% ही दशवार्षिक वाढ आहे महाराष्ट्राची. 2011च्या जनगणनेनुसार साक्षरता कमी असणारा जिल्हा हा नंदुरबार हा होता. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात साक्षरता किती टक्के आहे तर 82.91% साक्षरता आहे. 2011च्या जनगणनेनुसार सर्वाधिक लिंग गुणोत्तर रत्नागिरी जिल्ह्याचे असून पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण किती आहे तर 1123. काही संदर्भामध्ये 1122 पण दिलेला आहे. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर हे 929 होते. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची घनता ही 365 होती. बघा इथं जर भारताचं लिंग गुणोत्तर विचारलं तर ते 943 होतं आणि महाराष्ट्राचं घनता जर विचारली तर ती भारताची घनता जर विचारली ती 382 होती. दोघेही लक्षात घ्या, हे भारताचं आहे, इंडिया लक्षात घ्या. त्यानंतर महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? कर्नाळा रायगड मध्ये महाराष्ट्रातलं पहिलं पक्षी अभयारण्य आहे. पूर्व घाट पश्चिम घाट कोणत्या पर्वतात एकत्र येतात तर निलगिरी पर्वताजवळ पूर्व आणि पश्चिम घाट एकत्र येतात. पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर अण्णाईमुडी आहे. महाराष्ट्रातलं सह्याद्रीतलं सर्वात उंच शिखर मात्र कळसुबाई आहे. नेक्स्ट, चला नेक्स्ट, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणतं आहे तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य गोवा आहे. भारतीय प्रमाण वेळेचे वेळेनुसार रेखावृत्त कोणते आहे म्हणजे कोणतं आहे? भारतीय प्रमाण वेळेचे रेखावृत्त कोणतं आहे? 82.5 पूर्व रेखावृत्त. अलाहाबादच्या मिर्झापूर इथून ही आपली इंडियन स्टँडर्ड टाइम ठरलेला आहे. त्यानंतर महाराष्ट्रात किती किलोमीटर लांबीचा सह्याद्री पर्वत आहे? 440 किलोमीटर लांबीचा सह्याद्री पर्वत आहे. टोटल तो 1600 किलोमीटरचा आहे. त्यानंतर महाराष्ट्रात ज्ञानेश्वर उद्यान कुठे आहे तर पैठणला आहे. महाराष्ट्रात मगरींसाठी प्रसिद्ध असणारे राष्ट्रीय उद्यान कुठे आहे तर ते आहे ताडोबा, हे मगरींसाठी प्रसिद्ध आहे. महाराष्ट्राचे भरतपूर हे नांदूर मध्यमेश्वरला म्हणतात आणि ते आता आपलं रामसर यादीत सुद्धा समाविष्ट आहे. उल्हास नदीच्या खाडीजवळ कोणते औष्णिक विद्युत केंद्र आहे तर चोला हे विद्युत केंद्र आहे. महाराष्ट्रात एकूण किती कृषी हवामान विभाग आहेत तर महाराष्ट्रात 9 कृषी हवामान विभाग आहेत. उनबदेव सुनबदेव हे गरम पाण्याचे झरे कोणत्या जिल्ह्यात आहेत तर हे जळगाव जिल्ह्यामध्ये आहेत. भारताचे एकूण क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे? 32,87,263 चौरस किलोमीटर हे भारताचं क्षेत्रफळ आहे. महाराष्ट्राचं आहे 3,07,713 चौरस किलोमीटर. नेक्स्ट, झेलम ही कोणत्या नदीची उपनदी आहे? झेलम ही सिंधू नदीची उपनदी आहे. संरक्षण साहित्य निर्माण करणारे वरणगाव कोणत्या जिल्ह्यात आहे तर ते जळगाव जिल्ह्यामध्ये आहे वरणगाव. त्यानंतर खानदेशात भुईमुगापासून तेल काढण्यासाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे तर त्यासाठी जळगाव जिल्हा. इवन धुळे जिल्हा सुद्धा प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त तिळाची लागवड जळगाव जिल्ह्यामध्ये होते. पश्चिम विदर्भात पारस औष्णिक ऊर्जा केंद्र आहे अकोला जिल्ह्यामध्ये. महाराष्ट्रात कोणत्या महामार्गाची लांबी सर्वात जास्त आहे तर धुळे कोलकाता, ज्याला आपण हाजिरा कोलकाता असं म्हणतो, NH6 त्याला आपण म्हणतो. हा नॅशनल हायवे सर्वात लांब महामार्ग आहे महाराष्ट्रातला. त्याचा नवीन नंबर आहे NH53. काय म्हणतात त्याला? NH53. चला, भारतामध्ये किती राज्यांना किनारपट्टी लाभलेली? भारतात 9 राज्यांना किनारपट्टी लाभलेली आहे. सागरी किनारपट्टी 9 राज्यांना लाभलेली आणि विशेष म्हणजे सर्वात जास्त किनारपट्टी गुजरात राज्याला लाभलेली आहे. चला, तपोवन आणि विष्णुगड हे जलविद्युत योजना कुठे स्थित आहे तर हे उत्तराखंड मध्ये आहेत. बोकारा पोलाद कारखाना हा
झारखंड राज्यामध्ये आहे. भारतात तंबाखूचे उत्पादन आंध्र प्रदेशमध्ये सर्वात जास्त होतं. चला नेक्स्ट. IAS अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणारी लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय अकॅडमी कुठं स्थित आहे? याला लसबाना म्हणतात. ती मसुरी उत्तराखंड मध्ये आहे. पंचमढी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मध्य प्रदेशमध्ये आहे. भारतातील सर्वात मोठी हिमनदी सियाचीन ही आहे, जिची लांबी 75 किलोमीटर आहे, जी काराकोरम रांगेमध्ये येते. गुवाहाटी हे शहर प्राचीन काळी कोणत्या नावाने ओळखले जायचे? गुवाहाटी शहर हे प्राग ज्योतिषपूर नावाने ओळखलं जायचं, जसं अलाहाबादचं नाव आता प्रयागराज झालेलं आहे. चकमा ही आदिवासी जमात कोणत्या राज्यात आढळते? त्रिपुरा राज्यामध्ये. धुवाधार धबधबा कोणत्या नदीवर आहे? नर्मदा नदीवर आहे. टिटागर व नेपानगर कोणत्या उद्योगाशी निगडीत आहेत? कागद उद्योगाशी निगडीत आहेत. सायलेंट व्हॅली विवादास्पद प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? सायलेंट व्हॅली हा प्रकल्प केरळ राज्यामध्ये आहे. भारतात सर्वात शेवटी अस्तित्वात असलेले घटक राज्य कोणते? तेलंगणा आहे, जे 2014 ला निर्माण झालं होतं. पानवल हा पूल कोकण मार्गावरील सर्वात उंच पूल आहे. त्याची उंची किती आहे? तर 65 मीटर त्याची उंची आहे. हा कोकण रेल्वे मार्गावरचा सर्वात उंच पूल आहे आणि सर्वात लांब बोगदा आहे कुर्बुडे. त्यानंतर दिएगो गार्शिया हे बेट कोणत्या महासागरात आहे? दिएगो गार्शिया हा अमेरिकेचा नाविकतळ आहे, हा हिंदी महासागर मध्ये. कुचिपुडी हे नृत्य कोणत्या राज्याचे आहे? तर आंध्र प्रदेशचं कुचिपुडी नृत्य आहे. भारताला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे? सध्या भारताला 11,098 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे. विद्यार्थी मित्रांनो, नवीन अपडेट आहे. अपडेट विसरू नका. सर्वजण 7,517 पाठ करून जाणार, पण आता हे बदललेलं आहे. नवीन किनारा अपडेट करून घ्या. महाराष्ट्राचा किती मग? तर 877 किलोमीटर आहे महाराष्ट्राचा. पवन ऊर्जा कोणत्या राज्यात सर्वाधिक आहे? हा पण अपडेट करून घ्या. पहिले तमिळनाडू होतं, आता सध्या पवन ऊर्जेत गुजरात आघाडीवर आहे. भीमा नदीच्या दक्षिणेस कोणत्या डोंगर रांगा आहेत? भीमा नदीच्या दक्षिणेस शंभू महादेव डोंगर रांगा आहेत. सह्याद्री पर्वताची एकूण लांबी किती किलोमीटर आहे? 1600 किलोमीटर आहे. लक्षात राहू द्या. तांबडा समुद्र, भूमध्य समुद्र यांना जोडणारा कालवा कोणता? सुएझ कालवा आहे. सौर प्रस्तर समूहाशी निगडीत असलेले डोलोमाइटचे साठे असणारा जिल्हा कोणता? तर नागपूर हा जिल्हा. इथं डोलोमाइटचे साठे आहेत. कोल्हापूर जिल्ह्याची जीवनवाहिनी ही पंचगंगा नदीला म्हणतात. 5 नद्यांपासून बनली: कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती, सरस्वती. त्यानंतर चांदीचे उत्पादन कोणत्या देशात सर्वात जास्त होते? तर मेक्सिको या देशामध्ये चांदीचे उत्पादन सर्वात जास्त होते. त्यानंतर नेक्स्ट, ओझोन थर वातावरणातील कोणत्या थरात असतो? ओझोन हा वातावरणातील सितांबर या थरामध्ये असतो. 16 ते 23 किलोमीटर या दरम्यान तो असतो. त्यानंतर रबर उत्पादनात आघाडीवर असणारे राज्य केरळ आहे. जगात एकूण किती खंड आहेत? तर जगात एकूण 7 खंड आहेत. बऱ्याच ठिकाणी 8 खंड लिहिलेले असतील, चुकीचं आहे. त्यानंतर जमशेदपूर हे औद्योगिक शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? जमशेदपूर हे शहर सुवर्णरेखा नदीच्या काठावर आहे. कोणत्या दिवशी दिवस आणि रात्र पृथ्वीवर समान म्हणजे प्रत्येकी 12 तासांचे असतात? तर 21 मार्च आणि 23 सप्टेंबर पाहिजे. इथं चुकून डिसेंबर झालंय, प्रिंट मिस्टेक आहे. तर 23 सप्टेंबर या दोन्ही दिवशी काय असतात? दिवस 12-12 तासांचे असतात. किर्गिज लोकांचे आवडते पेय कोणतं आहे? तर क्युमिस हे किर्गिज लोकांचे आवडते पेय आहे. महाराष्ट्रातील पहिला पवन विद्युत प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी म्हणजे उभारण्यात आला आहे? तर जमसांडे देवगड इथं उभारण्यात आला आहे. अहमदनगर जिल्ह्यात भंडारदऱ्याजवळ रंधा धबधबा आहे, तो कोणत्या नदीवर आहे? तर तो प्रवरा नदीवर आहे. लक्षात राहू द्या. हिमाचल प्रदेशात भांगरा येथे सतलज नदीवर एक धरण आहे, त्याला कोणत्या नावाने ओळखतात? तर गुरु गोविंद सागर धरण या नावाने त्याला ओळखतात, ज्याला भांगरा नांगल प्रकल्प म्हणतो आपण. पंचमहल जिल्ह्यात युरेनियमचे तसेच थोरियमचे साठे आढळून आले आहेत. पंचमहल हा जिल्हा कोणत्या राज्यात आहे? तर मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे. लक्षात राहू द्या. चला नेक्स्ट. लिग्नाइट हा एक प्रकारचा दगडी कोळसा असून भारतात त्याचे सर्वाधिक साठे कोणत्या राज्यात आहे? तर लिग्नाइटचे सर्वाधिक साठे तामिळनाडू राज्यामध्ये आहेत. भारतात हिऱ्यांच्या खाणी मुख्यतः पन्ना येथे आहेत. पन्ना हे स्थान कोणत्या राज्यामध्ये आहे? तर मध्य प्रदेशमध्ये आहे. लक्षात राहू द्या. गोवाळकोंडा जे तेलंगणामध्ये आहे आणि पन्ना हे हिऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. भारतात अब्रकाचे सर्वाधिक साठे हे राजस्थान या राज्यामध्ये आहे. अब्रकाच्या उत्पादनात भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. नर्मदा नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो? नर्मदा नदीचा उगम अमरकंटकला होतो, तर तापी नदीचा उगम मुलताई मध्य प्रदेश इथं होतो. भारताला सर्वाधिक भूसीमा लागलेला देश कोणता? तर बांगलादेश आहे.
बांगलादेशची सर्वाधिक सीमा भारताला लागते 4096 किलोमीटरची. त्यानंतर भारतात मंडी येथे खनिज मिठाची खाण आहे. मंडी हे स्थान हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये येतं. सासाराम येथे शेरशाह सूरीची कबर आहे. सासाराम हे बिहार मध्ये येतं. तर कोणत्या राज्यात येते? बिहार मध्ये. उज्जैन हे ऐतिहासिक शहर मध्य प्रदेशात कोणत्या नदीकाठी वसले? तर शिप्रा नदीच्या काठावर उज्जैन हे शहर वसलेलं आहे. पुष्कर तलाव कोणत्या ठिकाणी आहे? पुष्कर तलाव हा अजमेर या ठिकाणी आहे. भारतात 1774 मध्ये कोळशाची पहिली खाण कोणत्या ठिकाणी सुरू झाली? तर राणीगंज पश्चिम बंगालमध्ये, जी वॉरन हेस्टिंग्स याने सुरू केली होती 1774 मध्ये कोळशाची खाण. चला पुढचं, गाणगापूर हे श्री दत्तात्रयांचे तीर्थक्षेत्र कोणत्या राज्यात आहे? तर ते कर्नाटक राज्यामध्ये येतं. जम्मू काश्मीर मधील उलर या गोड्या पाण्याच्या सरोवरातून कोणती नदी वाहते? तर झेलम नदी ही उलर सरोवरातून वाहते, जे भारतातलं सर्वात मोठं गोड्या पाण्याचं सरोवर आहे. भारताचा अभ्रकाच्या उत्पादनात कितवा क्रमांक लागतो? पहिला क्रमांक लागतो, मी अगोदर सांगितलं होतं. तंबाखू उत्पादनात अग्रेसर असणारे राज्य कोणते? तर आंध्र प्रदेश आहे. संताळ ही आदिवासी जमात कोणत्या राज्यात आहे? तर बिहार राज्यामध्ये आहे. उत्तर पूर्व रेल्वेचे मुख्यालय गोरखपूर आहे. कोणत्या ठिकाणी अँबेसिडर मोटारीच्या निर्मितीशी संबंधित आहे? तर कोलकाता अँबेसिडर मोटारीच्या निर्मितीशी संबंधित आहे. रावत भाटा अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर रावत भाटा हा राजस्थान मध्ये आहे. बॅकिंगहम कालवा भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर तो तामिळनाडू या राज्यामध्ये आहे. पाली आणि महाड ही महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी 2 ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर रायगड जिल्ह्यामध्ये आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपण असे पूर्ण हे 150 प्रश्न एक प्रकारे घेतलेले, त्याच्यासोबत मी अनेक मुद्दे सांगत गेलो. असंच आपण प्रत्येक विषयाचे 150, 200, 200 वन लाइनर घेणार आहोत. पुढच्या भागात आपण राज्यघटना या विषयाचे पूर्णपणे म्हणजे पूर्ण राज्यघटनेची रिव्हिजन करून घेणार आहोत आणि त्यावरचे जवळजवळ 200 हे वन लाइनर आपण पुढच्या भागात घेणार आहोत. सो ही सिरीज बघण्यासाठी असंच तुम्ही अद्विक करिअर अकॅडमीला लाईक अँड सबस्क्राईब करून ठेवा. आणि तुम्हाला ही पीडीएफ हवी असेल तर जिओग्राफी फॉर एमपीएससी टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा. ही पीडीएफ तुम्हाला तिथे अवेलेबल होऊन जाईल. सो आजसाठी इथंच, धन्यवाद.